तर नमस्कार मंडळी, आज आपण आहोत सन मराठीच्या एका साईटवरती आणि जिथे दीपोत्सव हा सोहळा पार पडतोय आणि आपल्यासोबत आहेत आदिशक्तीमधील भद्रा म्हणजेच अभिनेत्री प्रणाली. तर कसा आहे तुझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स? हा सन मराठी परिवाराचा तो एक भाग आहेस आणि हा ग्रँड दीपोत्सव आम्हाला लवकरच प्रेक्षकांना टेलिव्हिजनवर बघायला मिळणार आहे. तू किती एन्जॉय करतेस हा पूर्ण सोहळा? बिलकुल. तू मला आत्तापर्यंत कोणी हा प्रश्न नाही विचारला, मला तू विचारलास. मला खरंच खूप बरं वाटतं. आणि तो प्रश्न असा आहे की सन मराठीने इतका मोठा दीपोत्सव म्हणजे सण साजरा करतात दिवाळीचा, आणि तुला कसं वाटतंय? तर मला खरंच खूप छान वाटतंय. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे सन मराठीचे खूप खूप आभार मानते मी की त्यांनी मला त्यांच्या परिवाराचा हिस्सा मानला. आणि मी खूप भाग्यवान समजते की त्यांच्या प्रत्येक सणामध्ये, त्यांच्या प्रत्येक आनंदामध्ये मी असते. सो माझा आनंद ऑफकोर्स यावेळी सुद्धा अगदीच डबल आहे. आणि यावेळेस मला खूप छान परफॉर्म करायला दिले त्यांनी. मी लावणी परफॉर्म करते सुरेखा ताई सोबत, आणि हा माझा सुंदर असा अटायर आहे, तुम्ही बघू शकता. मी गेले अनेक वर्ष लावणी परफॉर्म नाही केलंय. मी लास्ट टाइम वेगळा परफॉर्म केलं होतं. मी आत्ता यावेळेस लावणी परफॉर्म करते. खूप वर्षांनी मला मिळतोय हा चान्स. सो खरंच खूप एक्सायटेड आहे मी. आणि जसं आता तू म्हणालीस की तू सुरेखा मॅम सोबत लावणी परफॉर्म केलीस, म्हणजे त्यांची लावणी तर अफलातूनच आहे. तो एक्सपिरियन्स तुझ्यासाठी कसा होता? त्यांच्याकडून कोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या तुला? ऑफकोर्स सुरेखाताईंना म्हणजे माझं लहानपण गेलं सुरेखाताईंना बघून. त्यांची लावणी, त्यांचे एक्सप्रेशन म्हणजे कमाल असं. आणि जेव्हा मला फर्स्ट टाइम कळलं की मी सुरेखाताईसोबत लावणी करते, मला असं वाटलं की सुरेखाताई सोबत मी परफॉर्म करते. मतलब म्हणजे माझ्यातच मी अशी खूप मोठी झाल्यासारखं मला फील झालं होतं. सो खरंच त्यांच्यासोबत मला लावणी परफॉर्म करायला मिळाला, हे खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे माझ्यासाठी. पण माझा आदर्श मी लावणीमध्ये मानते माझ्या मोठ्या बहिणीला. कारण का माझी मोठी बहीण रुपाली, ती सुद्धा अतिशय उत्तम लावणी कलाकार आहे. खूप छान लावणी परफॉर्म करते ती, आणि मी तिच्याकडनंच लहानपणापासून ते आत्तापर्यंत मी शिकत आली आहे. आणि होप सो तिला माझा हा परफॉर्मन्स खरंच खूप आवडेल. आता दिवाळी म्हटलं की फराळ हा आलाच, तर फराळ खायला आवडतो की बनवायला आवडतो? ऑफकोर्स मला ना कुठलाही पदार्थ खायला जितका आवडतो तितका मला बनवायलाही आवडतो. पण मी प्रयत्न करत असते, कारण का माझी आई खूप सुगरण आहे. सो तिच्याकडनं मला जे आवडते पदार्थ तेच मी शिकले. चिवडा आणि चकली हे दोनच पदार्थ मला बनवायला येतात, आणि तेच मला आवडतात खायलाही. आता लहानपणी आपण जेव्हा दिवाळीला एक वेगळी मजा असायची, म्हणजे शाळेला सुट्टी पडली की दप्तर टाकायची, किल्ला करायचा, माती आणायची, ती सगळी मजा आज कुठेतरी हरवत चालली. कारण आज सगळ्या गोष्टी रेडीमेड मिळत आहेत. त्यामुळं कसं तू बघतेस याच्याकडे? कारण पूर्वीची लहानपणीची दिवाळी म्हणजे अभ्यंग स्नान आलं किंवा सकाळी उठून ती गाणी सकाळची, ही एक वेगळीच वाईब होती. ती आजच्या जनरेशनला कुठं नाही भेटत आहेत, कारण सगळं रेडीमेड मिळत आहे. याबद्दल तुझं कसं मत? ऑफकोर्स मी मुळातच अलिबागची असल्यामुळे मी ह्या गोष्टींना खूप मिस करते. कारण का माझ्या अलिबागचं घर अगदीच अंगण आहे घरी. आणि म्हणजे आत्ता तर लादा घातल्यात, पण यापूर्वी माझी आई दिवाळी म्हटलं की तो अंगण पुन्हा एकदा खणून त्याच्यावर सारवण घालून अगदी शेणाने सारवलेलं असायचं, त्याच्यावर रांगोळी घातलेली असायची, छान उटण्याचा सुगंध असायचा, चिरेटी फोडलेली असायची. तो उटण्याचा सुगंध, ते सकाळची सूर्याची किरणं, म्हणजे हा अनुभवच ना खरंच खूप वेगळा आहे. आणि तेव्हाच वाटायचं की हा दिवाळी आली आहे. सो मी खरंच हे सगळं मुंबईमध्ये आल्यापासून मी खूप मिस करते. आता तू म्हणालीस की तुला फराळ जेवढा खायला आवडतो तेवढाच तो पदार्थ बनवायला देखील आवडतो. असं कधी झालंय का की तो फराळ फसलाय किंवा एखादा पदार्थ फसलाय आणि आईने ओरडा? हो हो, बिलकुल बिलकुल. मी चकली जितकी खायला आवडते तितकीच ती बनवायला सुद्धा खूप कठीण आहे. पण माझ्या हातनं चकली नेहमीच फसते. एक तर ती कडक होते, या फिर तर ती तेलात तळायला गेली की ती सगळी पसरून जाते सगळीकडे. सो माझा अनेकदा चकलीचा प्रकार फसलाय. तर मालिकेच्या सेटवरती ह्यावेळेला दिवाळीचं काही सेलिब्रेशन आहे? सॉरी, मालिकेच्या सेटवरती दिवाळीचं काही सेलिब्रेशन होणार? मालिकेवर सेटवर म्हणजे बिलकुलच आहे. सेटवर आम्ही दिवाळी सेलिब्रेट करतोय, पण ती खूप वेगळ्या पद्धतीने आम्ही सेलिब्रेट करतोय. कारण का मुळातच आमचा शो आदिशक्ती म्हणजे
देवी शक्ती आणि असुरी शक्ती असं मिक्स करून आमचा जो काही शो बनलेला आहे. तर आम्ही दिवाळी कम दसरा असा आम्ही नक्कीच सेलिब्रेट करतोय. आणि ह्या वेळेचा दसरा बघायला म्हणजे दसऱ्याचा एपिसोड पाहायला तुम्हाला नक्कीच मजा येईल. इतकं मात्र नक्की की म्हणजे जेव्हा आम्ही स्क्रीन प्ले ऐकला तेव्हा माझ्या स्वतःच्या म्हणजे मी निगेटिव्ह कॅरेक्टर करत असली तरी सुद्धा माझ्या अंगावर शहर आले की बापरे, म्हणजे शक्ती अशा पद्धतीने रिॲक्ट होणार आहे अशा सगळ्या गोष्टींवर. आणि तो दसरा म्हणजे बूम. म्हणजे एकूणच वातावरण एकदम छान असणार आहे सेटवरचं. ठीक आहे. आता फराळ म्हटलं तर त्यात बरेच गोड पदार्थ देखील येतात आणि ॲज अ आर्टिस्ट म्हटलं तर थोडंफार कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावं लागतं मेंटेन होण्यासाठी वगैरे. तर कसं मग अशा वेळेला त्याच्यावर कॉम्प्रोमाइज केलं जातं की ताव मारलं जातं? तुझा प्रश्न मी खोडते. असं अजिबात नाहीये. माझ्याकडे बघून तुम्हाला वाटतं का की मी असं गोड वगैरे खात नाही असं वगैरे? हा अजिबात नाही. मी सगळं खाते. मी अजिबात मला देवाने एकच आयुष्य दिलंय आणि मी खूप खाणार. मला माझे आवडीचे पदार्थ नेहमीच मला माझ्या ताटात लागतात, ते मी खाते, चापून चोपून खाते. फक्त हे मात्र खरं की मला गोड आवडत नाही. हा. सो त्याच्यामुळे चिवडा आणि चकली हे खाते मी. चकली म्हणजे युनिव्हर्सलच आहे. तर आता ह्या कॉस्ट्युम मध्ये तू खूपच सुंदर दिसते. थँक्यू. तर याचं क्रेडिट कोणाला देशील? ऑफकोर्स मी ही जी काय सुंदर दिसते ती सगळ्यात पहिलं म्हणजे सन मराठी, कारण का इतक्या वर्षानंतर मला लावणी परफॉर्म करायला मिळालंय आणि मी ह्या अटारमध्ये आहे. तर सगळ्यात पहिलं सन मराठी. त्यानंतर माझे त्यांची आवड आहे माहिती टीम म्हणू शकतो. सन मराठी टीम. हा, मी माझ्या या सुंदरतेचे क्रेडिट सन मराठीलाच देईन. माझ्या सन मराठीने जो काही हा शो अरेंज केला त्या शो मधल्या आमचे मेकअप आर्टिस्ट आहेत, हेअर ताई आहेत, त्या सगळ्यांना हे क्रेडिट जातं. येस येस येस. तर आपण एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेऊ. ठीक आहे. करंजी की लाडू? करंजी. दोन्ही गोडच आहेत. तू म्हणायची गोड तुला जास्त आवडत नाही म्हणून त्यातल्या त्यात करंजी. करंजी. ओके. फुलभाजी की सुतळी बॉम्ब? फुलभाज्या. ओके. घरची दिवाळी की सेटवरची दिवाळी? घरची दिवाळी. दिवाळीत सुट्टी की शूटिंग? सुट्टी की शूटिंग. पेचात पडलंस तू मला. घरी. सॉरी, घरी. ओके ओके. लाइटिंग की फटाके? फटाके. येस. आणि शेवटचं गोडधोड की तिखट होतं? गोड आवडतच नाही ऑब्व्हियसली, तिखट हे आपल्याला माहितीच आहे. येस. तर आता हा दिवाळीचा दीपोत्सव लवकरच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. तर तुझ्या लाडक्या प्रेक्षकांना जे तुझ्यावर भरभरून प्रेम करतायत, मालिकेवर करतायत, चॅनलवर करतायत, त्यांना तू काय सांगशील? येस, मी माझ्या सगळ्या प्रेक्षकांना हेच सांगेन. मला खरंच ह्या गोष्टीची पुरेपूर कल्पना आहे की तुम्ही माझ्यावर प्रचंड प्रेम करताय. ॲज अ भद्रा म्हणून, ॲज अ प्रणाली म्हणून तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करताय. प्लीज तुम्ही माझ्यावर प्रेम, अशी माया माझ्यावर कायम दाखवत राहा, एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला अगदी सुखासमृद्धीची आणि भरभराटीची जाऊ. येस. आणि आपल्या संपूर्ण टीमकडून म्हणजे एस मराठीकडून आणि रसिक प्रेक्षकांतर्फे मी तुला ॲडव्हान्समध्ये दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.